संत सद्गुरू गोदड महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं धाकटी पंढरी म्हणून ओळखलं जाणारं कर्जत. एकेकाळी दुष्काळी तालुका, पाण्याचं दुर्भिक्ष, पण काही ध्येयवेड्या माणसांनी ठरवलं कर्जतचा चेहरा बदलायचा आणि 2 ऑक्टोबर 2020 रोजी जन्म झाला सर्व सामाजिक संघटनेचा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वयाची नोकरदार, व्यापारी, सेवानिवृत्त अधिकारी, पदाधिकारी यांचा सहभाग असतो. आणि ही संघटना वेगळी आहे. इथे कोणी अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही. प्रत्येक सदस्य हा शिलेदार आहे. सकाळी 6:30 ते 7 या वेळेत काम सुरू होते आणि प्रत्येकजण मनापासून कर्जतसाठी झटतो. ज्या लोकांना यामध्ये प्रत्यक्षात भाग घेता येत नाही, अशा काही दानशूर व्यक्तींनी वेगवेगळ्या मार्गाने या संघटनेला मदत केली आहे. त्यामध्ये पुणे येथे व्यवसायाच्या निमित्ताने राहत असलेल्या मांढरे यांनी स्वच्छतेला लागणारी हत्यारे ठेवण्यासाठी एक गाडी उपलब्ध करून दिली. या गाडीला स्वच्छता रथ हे नाव देण्यात आले. सर्व प्रकारचे अवजारे यामध्ये व्यवस्थित ठेवले जातात. उन्हाळ्यात टँकरने झाडांना पाणी देऊन आपल्या मुलाप्रमाणे त्यांचं संगोपन केलं. इवलेसे रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. त्याप्रमाणे आजवर 1,25,000 अधिक झाडं लावली आणि ती जपली गेली. त्याचबरोबर लेकीचं झाड ही अभिनव संकल्पना राबवून कर्जतच्या लोकांनी त्यांच्या कुटुंबातील लेकीच्या नावानं एक झाड लावून लेकीप्रती असणारं त्यांचं प्रेम व्यक्त केलं आहे. माननीय पंतप्रधान यांच्या संकल्पनेतील एक पेड माँ के नाम या उपक्रमात प्रबोधनकार, क्रीडा व सांस्कृतिक, ग्रामीण सेवाभावी प्रतिष्ठान व सर्व सामाजिक संघटना यांनी वृक्षारोपण केले. कर्जत परिसरामध्ये सर्व सामाजिक संघटनेने मियावाकी जंगल हा प्रकार तयार केला असून अशा प्रकारचे 5 मियावाकी कर्जतमध्ये तयार केलेले आहेत. नुकतीच अहिल्यानगरचे कलेक्टर साहेब यांनी सुद्धा भेट दिली. कर्जतचा आदर्श पाहून आसपासच्या अनेक गावांनी अशीच कामं सुरू केली आहेत. कर्जतची प्रसिद्ध असणारी श्री संत सद्गुरू गोदड महाराजांची रथयात्रा प्लॅस्टिक मुक्त करण्याचा निर्धार केला आणि कर्जत नगर पंचायत व सर्व सामाजिक संघटना आणि व्यापारी असोसिएशन यांच्या मदतीने रथयात्रा प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी रॅली काढली.
व दुकानदार यांना कचरा टाकण्यासाठी पोते देण्यात आले. सायकल रॅलीद्वारे स्वच्छता आणि वृक्षारोपण याबद्दल लोकजागृती, हे सगळं कर्जतच्या सामाजिक एकतेचं प्रतीक आहे. या कामाचं कौतुक दूरवर होत आहे. पुण्याच्या पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात किरण राव यांनी गौरव केला. सामूहिक श्रमदानाने त्यांची गावे जलसमृद्ध केली. यापैकी बहुतेक गावांनी त्यांच्या कष्टाने बांधलेल्या स्ट्रक्चर्सचे मेंटेनन्स केले. याचे एक उदाहरण देते मी. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावकरी आज इथे उपस्थित आहेत. त्यांनी 2019 पासून आजपर्यंत पाणलोट स्ट्रक्चर्स मेंटेन केली. शिवाय कर्जत शहर आणि गावांमध्ये 1 लाखाहून अधिक रोपे लावली, त्यांचे संगोपन करून जगवली. हे सर्व एक श्रमदान चळवळीद्वारे घडले, जी दररोज होय डेली. हे श्रमदान 2 ऑक्टोबर 2020 रोजी सुरू झाले आणि 1630 दिवसानंतर आजपर्यंत न थांबता दररोज सुरू आहे. सांगली तालुक्यातील विटा येथे नेचर केअर फाउंडेशन तर्फे सत्कार झाला. कर्जत नगर पंचायतला माझी वसुंधरा अभियान व स्वच्छता अभियान यामध्ये राज्य सरकार मार्फत प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले. ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता आज हे काम 5व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि ही वाटचाल अशीच अखंड सुरू राहो आणि प्रत्येक पावलावर सांगत राहो, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे.